राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वरी अध्याय 16वा. दैवासुर संपत विभाग योग असे या अध्यायाचे नामकरण आहे. आज आपण सार्थ ज्ञानेश्वरी वाचनामध्ये 16व्या अध्यायाचे वाचन करणार आहोत. या अध्यायास भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद भगवद्गीतेच्या श्लोकापासून सुरुवात न करता प्रथम 67 ओव्यांची सुंदर अशी प्रस्तावना लिहिली आहे. यामध्ये त्यांनी श्री निवृत्तीनाथांना सूर्याची उपमा दिली असून सूर्याच्या उदयामुळे काय काय होते याचे वर्णन केलेले आहे. त्यांच्या कृपेमुळे गीतेसारख्या अवघड ग्रंथावर टीका करण्याचे सामर्थ्य मला प्राप्त झालेले आहे, अशी अनेक प्रकारे स्तुती करून सर्वप्रथम मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या दैवी संपत्तीच्या 26 गुणांचे वर्णन भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी केलेले आहे. तर मग आता आपण वाचनास सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. मावळवेत विश्वाभासो नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिनी विकाशू. वंदू आता विश्वाच्या आभासाला नाहीसा करणारा म्हणजे बाधित करणारा, अद्वैत स्थिती रूपी कमळाचा विकास करणारा हा श्री गुरु निवृत्ती रूपी आश्चर्यकारक सूर्य उगवला आहे. हा सूर्य आश्चर्यकारक आहे कारण लौकिक सूर्य हा उगवला असता जगताचे प्रकाशन करतो व द्वैत वाढवितो, आणि हा विश्वरूपी सूर्य जगदाभास नाहीसा करतो व अद्वैत स्थितीचा विकास करतो. त्याला आता मी नमस्कार करतो. जो अविद्येराती रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदनिया, जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा, जो गुरुरूपी सूर्य मायेच्या रात्रीचा नाश करून ज्ञान व अज्ञान रूपी चांदण्या नाहीशा करतो व जो ज्ञानी लोकांना अध्यात्म ज्ञानाच्या चांगल्या निरभ्र दिवसाची जोड करून देतो. जेने विवळतीये सवळे लाहूनी आत्मज्ञानाचे डोळे, सांडिती देहाहंतीची अविसाळे जीव पक्षी. ज्याच्या उदयाने प्रकाशित होणाऱ्या प्रातःकाळी आत्मज्ञान रूपी दृष्टी प्राप्त होऊन जीवरूपी पक्षी मी देह आहे अशा समजुतीची घरटी सोडतात. लिंग देह कमळाचा पोटी विचदया चिद्भ्रमराचा, बंदी मोक्षू जयाचा उदयला होय. ज्या श्री गुरु रूपी सूर्याचा उदय झाला असता लिंग देहरूपी कमळाच्या पोटात नाश पावणाऱ्या चैतन्य रूपी भ्रमराची बंधनापासून सुटका होते. शब्दाच्या आसकडी भेद नदीचा दोही थडी, आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू. भेद रूपी नदीच्या दोन्ही काठावर बुद्धीला मोह पाडणाऱ्या शास्त्राधिकांचा विसंगतपणा हीच कोण अडचणीची जागा. त्या जागेत एकमेकांच्या वियोगाने वेडी होऊन बुद्धी व बोध ओरडणारे. तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान, भोगवी जो चिद्घन भुवन दिवा. अशा त्या बुद्धिरूपी व बोधरूपी चक्रवाकांच्या जोडप्याला जो चिदाकाश रूपी भुवनातील श्री गुरुरूपी सूर्य ऐक्याचा आनंद भोगवितो. जेने पाहलिया पाटे भेदाची चोरळी फिटे, रिगती आत्मानुभव वाटे पांथी कयोगी. ज्या गुरुरूपी सूर्याने प्रकाशलेल्या पहाटेच्या वेळी भेदांची चोरवेळ नाहीशी होते व प्रवास करणाऱ्या साधक आत्मानुभवाच्या वाटेने निघतात. जयाचेनी विवेक किरण संगे, उन्मेख सूर्यकांत फुगणे, दीपले जाळीती दांगे संसाराची. ज्याच्या विवेक रूपी किरणाच्या संबंधाने
बुद्धिरूपी सूर्यकांत मण्यातून निघालेल्या ज्ञानरूपी ठिणग्या पेटल्या असता त्या संसाराची जंगले जळून जातात. जयाचा रश्मी पुंजू निभरू होता स्वरूप उखरी स्थिरू. ये महासिद्धीचा पुरू मृगजळाचा ते ब्रह्मस्वरूप रूपी माळ जमिनीवर ज्यांच्या प्रखर किरणांचा समुदाय स्थिर झाला असता त्या ठिकाणी अष्टमहासिद्धी रूप मृगजळाचा पूर येतो. जो प्रत्येक बोधाचिया माथया सोहंतेचा मध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. ते ब्रह्म मी आहे अशा या मध्यान्ह काळी शिष्याच्या अंतर्मुख वृत्तीरूपी माथ्यावर श्री गुरु सूर्य आला असता शिष्याची आत्मस्वरूपाविषयी भ्रांती हीच कोणी छाया ती शिष्याच्या आत्मानुभवरूपी पायाखाली पडते म्हणजे नाहीशी होते. तेव्हा विश्वस्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती. त्यावेळी त्या मायारूपी रात्रच उरत नाही तर विश्वाभास रूपी स्वप्नासहित विपरीत ज्ञानरूप निद्रेचा कोण सांभाळ करणार आहे. मनोनी अद्वय बुध पाटणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावू लागती. म्हणून त्या अद्वैत ज्ञानरूप नगरात ब्रह्मानंदाची रेलचेल होते आणि मग त्या आनंदानुभवनाची देवघेव मंदावयास लागते. किंबहुना ऐशेषे मुक्त कैवल्य सुदिवशे सदालाही जे का प्रकाशे जयाचिनी. फार काय सांगावे ज्याच्या म्हणजे श्री गुरु सूर्याच्या प्रकाशाने अशा प्रकारे मुक्त कैवल्य केवळ स्वभावरूप रूपी उत्तम दिवस सदा प्राप्त होतो. जो निज धाम योमीचा रावो उदयलाची उदय जत खेवो फेडी पूर्वादी दिशांशी वावो उदो वास्तूचा. जो श्री गुरु सूर्य आत्मस्वरूप रूपी आकाशाचा राजा आहे तो आपल्या स्वरूपाने नेहमी उगवलेलाच आहे परंतु तो उगवल्याबरोबर पूर्वादी दिशास उदय व अस्ताचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो. न दिसणे नशी मावळवी दुही झाकिले ते सैंग पालवी काय बहु बोलो ते आगवी. उखाची आणि न दिसणे म्हणजे अज्ञान दिसण्यासह म्हणजे ज्ञानासह नाहीसे करतो व या दुहीने जे झाकलेले स्वरूप आहे ते ज्ञानातीत स्वरूप चहूकडे प्रकट करतो. फार काय सांगू तो सर्व प्रातःकाळच वेगळा आहे. तो अहोरात्रांचा पैलकडू कोणी देखावा ज्ञान मार्तंडू. जो प्रकाशे विन प्रकाश सुरवाडू प्रकाशाचा. जो रात्र व दिवस या सापेक्ष भावा पलीकडला केवळ प्रकाश रूप ज्ञान सूर्य आहे व प्रकाशाशिवाय प्रकाशित होणाऱ्या पदार्थाशिवाय प्रकाशाचा सुकाळ आहे तो ज्ञानरूपी सूर्य कोणी पहावा. तयाची सूर्या श्री निवृत्ती आता नमो मनो पुढत पुढती. जे बाधका येई जतसे स्तुती बोलाच्या. श्री गुरूंची शब्दांनी केलेली स्तुती ही बाधक होत असल्या कारणाने त्या श्री निवृत्ती रूप ज्ञान सूर्याला आता वारंवार नमस्कार असो असे मी ज्ञानदेव असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्या देवाचे महिमान पाहुन्या स्तुती तरी ये जे सांगाव्या जरी स्तव्य बुद्धीशी लया जाई जे का. गुरूंचा महिमा पाहिला असता जर स्तव्य बुद्धीसह स्तवन करणारा लयाला जाईल
तरच स्तुती चांगलेपणाला येईल. जो सर्व निनिवा जाणिजे, मौनाचिया मिठिया वाणिजे, काहीच न होनी आणिजे आपण पया जो. काही न जाणल्याने जे श्रीगुरु जाणले जातात व मौनाला नाहीशे करून म्हणजे मौन ही कल्पना टाकून ज्यांचे वर्णन केले जाते व आपण काही न होऊन जे श्रीगुरु आपल्या ठिकाणी आणता येतात. जया तुझ्या उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी, सुनी परशी ही पाठी वैखरी विरे. ज्या तुझी स्तुती करण्याच्या हेतूने मध्यमा व पश्यंती या वाचा पोटात घालून नंतर परेसह वैखरी नाहीशी होते. तया तू ते मी सेवकपणे लेववी बोलक्या स्तोत्राचे लेणे हे उपसाहावे ही म्हणता उने अद्वयानंदा. असा जो तू त्या तुला मी सेवकपणाच्या नाताने शब्दाने स्तुती करण्याचा अलंकार घालतो, तर हे माझे करणे सहन करावे असे म्हणणेही अहो अद्वितीयानंदा श्री गुरु आपणास कमीपणा आणणारे आहे. परिरंकी अमृताचा सागरू देखिले आपडे उचिताचा विसरू, मग करू धावे पाहुनेरू शाखांचा तया. परंतु दरिद्री पुरुषाला अमृताच्या सागराचे दर्शन झाल्यावर त्याने योग्य आदरातिथ्य कसे करावे याचा त्यास विसर पडतो आणि मग तो त्या अमृत सागराला भाजीपाल्याचा पाहुणचार करण्यास धावतो. तेथ शाकुई कीर बहुत म्हणावा, तयाचा हर्ष वेगूची तो घ्यावा, उजळून दिव्य तेजा हातीवा ते भक्तीची पाहावी. अशा स्थितीत त्याचा भाजीपाला देखील म्हणजे फार किमतीचा समजावा व केवळ त्याच्या भाजीपाल्याकडे न पाहता अमृत सागराच्या दर्शनाने त्यास होणाऱ्या आनंदाकडेच लक्ष द्यावे. सूर्याला काळवातीने ओवाळण्यात काळवातीकडे लक्ष न देता त्या ओवाळणाराची भक्तीच पाहावी. बाळा उचित जाणणे होय, तरी बाळपणाची के आहे परिसाचोची एरी माये म्हणून तोषे. बाळकाला जर योग्य काय ते कळले तर मग बाळपणच कुठे आहे. परंतु जी बाई त्याची आई असते तिला खरोखरच संतोष होतो. हा गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले, ते गंगा काय म्हणतले परते सर. अहो गावातील घाणीने भरलेले ओढ्याचे पाणी गंगेला तुडवीत येऊन मिळाले तर त्याला गंगा बाजूला सर असे म्हणते काय. जे भृगूचा कैसा पकारू की तो मानूनी प्रियोपचारू, तोषेचिना शारंग धरू गुरुत्वाशी. महाराज भृगूचा अन्याय कसा चीड आणण्यासारखा होता, पण प्रभूने मारलेली ती लात हा प्रेमाचा उपचार समजून भगवान तो लता प्रहार म्हणजे श्रीगुरूंचा अनुग्रहच आहे असे मानून संतोष पावले नाहीत काय. की अंधारे खतेले अंबर झाले या दिवसनाथा समोर, तेने तया ते परासर म्हणितले काही. अंधाराने भरलेले आकाश सूर्यासमोर आले असता सूर्याने त्यास पलीकडे सर असे म्हटले आहे काय. देवी भेद बुद्धीचे तुळे घालून सूर्य श्लेषाचे कांटाळे, तुकविलाशी ते एकी वेळे उपसाही जोजी. त्याप्रमाणे भेदबुद्धीच्या ताजव्याच्या एका पारड्यात सूर्याची उपमा व दुसऱ्या पारड्यात तो मास घालून तुमचे वजन केले महाराज, ते आपण एक वेळ सहन करावे. जी हे ध्यानाचा डोळा पाहिलाशी वेदादेवाच्या वाणीलाशी, जे उपसाहिले तयांशी ते आम्हाही करी. ज्यांनी तुला ध्यानाच्या डोळ्याने पाहिले व ज्या वेदाधिकांच्या वाचेकडून तू वर्णन केला गेला आहेस
त्यांचे अपराध जसे सहन केलेस तसे आमचीही करा. परी मी आजी तुझा गुणी लांचावलो अपराधून गणी भलते करी परी अर्धधनी नुठी कदा. परंतु मी आज तुझ्या गुणांचे वर्णन करण्याला लालचावलो आहे, म्हणून तुझे वर्णन करणे हा जरी अपराध आहे तरी मी तो अपराध मानित नाही. कारण त्याबद्दल तुम्ही वाटेल ते करा, पण मी अर्धपोटी कधीही उठणार नाही. मी या गीता येणे नावे तुझे पसया अमृत स्वावे वाणूला थलो ते दुने न थावे दैवले दैव. मी गीता या नावाचे तुझे प्रसादामृत सेवावे म्हणून मी ते गीता वर्णन करू लागलो. ते माझे दैव दुप्पट जोराने उत्कर्षाला पावले. माझे या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळांचे हे महाद्वीप पातली प्रभो. महाराज माझ्या वाच्याने सत्य बोलण्याचे तप पुष्कळ कल्पांपर्यंत केले. त्या तपाच्या फळाचे हे गीता व्याख्यान रूपी मोठे भेट तिला म्हणजे माझ्या वाचेला प्राप्त झाले. पुण्य पोशिली असाधारणे ती गुणे गुणवानने देवोनी मज उत्तीर्णे झाली आजी. मी लोकोत्तर पुण्यकर्माचे आचरण केले. त्या पुण्यकर्मानी तुझे गुण वर्णन करणे मला प्राप्त करून देऊन मी पुण्यकर्मी आज ऋणमुक्त झाली. जी जीवित्वाचा आडवे आतुडलो होतो मरणगावी ते अवदसाची आघवी फेडिली आजी. महाराज जीवदशेच्या रानातील मरणरूपी गावात मी सापडलो होतो. ती सर्व दुर्दशा आज तुम्ही नाहीशी केलीत. जे गीता येणे नावे नावानिगी जे अविद्या जिनोनी दाटुगी ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली. कारण की जी गीता या नावाने नावाजलेली आहे आणि जी गीता विद्या जिंकून बलिष्ठ झाली आहे ती गीतारूपी तुझी कीर्ती आम्हाला वर्णन करता आली. पै निर्धना घरी वाणी वशी महालक्ष्मीची येऊनी बैसे तया ती निर्धन ऐशी म्हणू ये काही. दरिद्री पुरुषाच्या घरी सहज कौतुकाने महालक्ष्मीच जर येऊन बसेल तर त्या मनुष्याला दरिद्री असे म्हणता येईल काय. का अंधकाराची आठाया दैवे सूर्य आलिया तो अंधारूची जगाया प्रकाशो नव्हे. अथवा अंधाराच्या जगी दैववशात सूर्य आला तर तो अंधारच या जगाला प्रकाश होणार नाही काय. जया देवाची पाता थोरी विश्व परमाणु ही दशा न धरी तो भावाची सरोवरी बनवेची काही. ज्या देवाचे थोरपण पाहिले असता म्हणजे एवढे मोठे विश्व पण ते परमाणूच्याही योग्यतेस येत नाही, तो भक्ताच्या भावासारखा होत नाही. तैसा मी गीता वाखानी हे खपुष्पचे तुरंबनी परी समर्थे तो आशिर्यानी फेडिले ते. त्याप्रमाणे मी गीतेचे व्याख्यान करणे हे आकाश पुष्पाचा वास घेण्यासारखे असंभवनीय आहे. परंतु तुम्ही समर्थांनी ती आवड पुरविली म्हणून तुझे प्रसादे मी गीता पद्य गादे निरूपीन जी विशदे ज्ञान देवो म्हणे. म्हणून महाराज तुमच्या प्रसादाने मी गीतेचे गंभीर अर्थाने भरलेले श्लोक स्पष्ट रीतीने व्याख्यान करून सांगेन असे ज्ञानदेव म्हणतात. तरी अध्यायी 15 श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांतू वाघवा उगानिला. तर 15वे अध्याय श्रीकृष्णाने त्या अर्जुनाला शास्त्रांचा पूर्ण सिद्धांत सांगितला. जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधी रूप अशेषा सद्वैद्ये जैसे दोषा अंगलीना. कारण की अंगात गुप्त असलेल्या सर्व दोषांना जसा चांगला वैद्य स्पष्ट रूपाने सांगतो तसे देवानी
वृक्ष रूपकाच्या परिभाषेने संपूर्ण कार्यकारण उपाधीचे स्वरूप सांगितले. आणि कुटस्थ जो अक्षरू दाविला पुरुष प्रकारू तेने उपहिता ही आकारू चैतन्या केला. आणि कुटस्थ म्हणजे मायारूप उपाधीचा आश्रय करून राहणारा अक्षर म्हणून जो पुरुषाचा प्रकार दाखविला, त्या योगाने उपहित चैतन्य देखील क्षर अक्षर दोन्ही स्पष्ट दाखविले. पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुणे मिश दाविले चोख आत्मतत्व. नंतर उत्तम पुरुष या शब्दाचे निमित्त करून शुद्ध आत्मतत्व दाखविले. आत्मा विषयी अंतुवट साधन जे अंगदट ज्ञान ही स्पष्ट चावळला. आत्मप्राप्तीविषयी अंतरंग बळकट साधन जे ज्ञान तेही स्पष्ट सांगितले. म्हणून ये अध्यायी निरूप्य नुरेची काही आता गुरु शिष्या दोही स्नेहो लहाना. म्हणून या अध्यायात सांगण्याजोगे असे काही शिल्लक राहिले नाही. आता फक्त गुरु व शिष्य या दोघांना प्रेमाचीच जोड होणार. एवं ये विषयी किर जाणते बुझावले अपारो परी मुमुक्षु इतर साकांक्ष झाले. याप्रमाणे या विषयाविषयी अनेक ज्ञात्या लोकांची पुरी समजूत पटली, परंतु त्यांच्याहून इतर जे मोक्षाची इच्छा करणारे होते त्यांची ह्या विषयांची इच्छा जास्तच वाढली. त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञ तुची सीमा भक्तीची. हे मर्मज्ञ अर्जुना, त्या मला पुरुषोत्तमाला ज्ञानाने जो ऐक्य भावाने भेटतो तोच सर्वज्ञ आहे व भक्तीची सीमा ही तोच आहे. ऐशे ही त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके तेथे ज्ञानाची बहुतेके वानिले तोषे. 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात त्रैलोक्याचे स्वामी भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे बोलले व त्या प्रसंगी त्यांनी आनंदाने पुष्कळसे ज्ञानाचेच वर्णन केले. भरोनी प्रपंचाचा घोटू की जे देखतयाची देखता दृष्टू आनंद साम्राज्य पाटू बांधिजे जीवा. हे ज्ञान सर्व संसाराला एका घोटात गिळून म्हणजे निराश करून पाहता पाहता पाहणाऱ्या जीवालाच त्याच्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देते व त्या जीवा सुखाच्या साम्राज्यावर पट्टाभिषेक करते. एवढ्या लाठेपणाचा उपाऊ आणू नाहीची म्हणून देवो हा सम्यक ज्ञानाचा रावो उपाया माझी. प्रपंचाचा बांध करून जीवाला ब्रह्म साक्षात्कार करून देणारा ज्ञानाशिवाय एवढ्या सामर्थ्याचा दुसरा नाहीच. हा यथार्थ ज्ञानाचा उपाय सर्व उपायामध्ये राजा आहे असे देव म्हणाले. ऐशी आत्मजिज्ञासू जे होते तेही तोषले चित्ते आदरे तया ज्ञानाते ओवाळले जीवे. म्हणून असे जे म्हणजे आत्म्याला जाणण्याची इच्छा करणारे होते व आदराने त्या ज्ञानावरून आपला जीव ओवाळून टाकला. आता आवडे जेत पडे तयाची अवसरे पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे. आता असे आहे की ज्या वस्तूवर प्रेम जडते तीच वस्तू इतर वस्तूंना मागे सारून वेळोवेळी मनात पुढे पुढे घुसू लागते असा प्रकार होतो. प्रेमाची गोष्टच अशी आहे. म्हणून जिज्ञासूंचा पैकी ज्ञानी प्रतिते होयना जवनिकी तव योगक्षेमो ज्ञान विखी स्फुरेलची की. म्हणून एकंदर जिज्ञासूपैकी जे मुमुक्ष होते त्यांना जोपर्यंत ज्ञानाचा वास्तविक संशय विपर्य रहित अनुभव आला नाही तोपर्यंत ते ज्ञान कसे प्राप्त होईल व प्राप्त झालेल्या ज्ञानाचे संरक्षण कशाने घडेल अशाविषयी त्यांच्या मनात वारंवार विचार घोटाळत असणे हे स्वाभाविकच आहे.
म्हणून तिची सम्यक ज्ञान कैशेनी होय स्वाधीन झालिया वृद्धी यत्न घडेल केवी. म्हणून तेच यथार्थ ज्ञान कशाने प्राप्त होईल व तसे झाल्यावर त्याच्या वाढण्याचा प्रयत्न कसा घडेल. का उपजोची जे न लाहे जे उपजलेही आवाटा सुये ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की. अथवा जे ज्ञानास उत्पन्नच होऊ देत नाही अथवा ज्ञान उत्पन्न झाले असता ते ज्ञानाला भलत्या मार्गात घालते असे ज्ञानाच्या विरुद्ध काय आहे हे समजले पाहिजे. मग जाणते या जे विरू तयाची वाट वाटे करू ज्ञानाहित तेची विचारू सर्व भावे. मग ज्ञानाला जे विरुद्ध असेल त्याची वाट मोकळी करून देऊ व जे ज्ञानाला अनुकूल असेल त्याचा सर्व भक्तांनी सर्व भावांनी विचार करावा. ऐसा जिज्ञासू तुम्ही समजते भावो जो धरिला शे चित्ती तो पूर्वावया लक्ष्मीपती भोली जेल. अशी तुम्ही सर्व जिज्ञासूंनी जी इच्छा मनात धरली आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरिता देव बोलतील. ज्ञानाशी सुजन्म जोडे आपुली विश्रांती वरी वाढे ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी. जिच्या योगाने ज्ञान चांगले उत्पन्न होईल शिवाय आपली विश्रांती ही जिच्या योगाने वाढेल अशी जी दैवी संपत्ती त्या दैवी संपत्तीचे वर्णन सांगण्यात येईल. आणि ज्ञानाचे कामाकारे जे रागद्वेषाशी दे थारे ते आसुरी ही घोरे करील रूप. आणि ज्ञानाचे काम काढून जी आसुरी संपत्ती राग व द्वेष यांना आश्रय देते त्या भयंकर आसुरी संपत्तीचेही स्वरूप देव सांगतील. सहज इष्टानिष्ट करणी दोघीची या कौतुकिनी ही नवमाध्यायी उभारणी केली होती. इष्टानिष्ट करणे हे स्वभावताच ज्याचे कौतुक आहे. इष्ट आणि अनिष्ट असं दोन्ही करणे हे स्वभावताच ज्यांचे कौतुक आहे अशा या दोघी दैवी व आसुरी संपत्ती आहेत. यांची मांडणी 9व्या अध्यायातच श्लोक 12 मध्ये केली होती. तेथ साऊ माघे यावू वावू तव ओढवला आन प्रस्तावू तरी तया प्रसंगे आता देऊ निरूपित असे. त्या 9व्या अध्यायातच त्यांचा विस्तार प्रत्यक्ष करावयास पाहिजे होता. तो तितक्यात दुसरा प्रसंग पुढे आला तर आता प्रसंगानुसार देव त्याचे म्हणजे दैवी आसुरी संपत्तीचे व्याख्यान करीत आहेत. या निरूपणाचे नावे अध्याय पद 16 लावणी पाहता जाणावे मागिलावरी. मागील क्रमाप्रमाणे संख्या पाहता हे निरूपण म्हणजे 16वा अध्याय समजावा. परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाचा हिताहिते समर्था संपत्ती याची दोन्ही. परंतु हे आता राहू दे. सांप्रत ज्ञानाचे इष्ट किंवा अनिष्ट करण्याच्या कामी सांगितलेल्या याच 2 संपत्ती समर्थ आहेत. जे मुमुक्षु मार्गींची बोळावी जे मोहरात्रीचे धर्मदिवी ते आधी तव दैवी संपत्ती ऐका. जी मुमुक्षना म्हणजे आत्मस्वरूपाच्या मार्गाने पोचविणारी व जी मोहरूप रात्रीत धर्मार्थ रूप मशाल आहे ती दैवी संपत्ती तर प्रथम ऐका. जेथ एक एकाती पोखी ऐशे बहुत पदार्थ एके संपादिचती ते लोकी संपत्ती म्हणजे. एकमेकांना पोचणारे असे जेथे पुष्कळ पदार्थ एके ठिकाणी मिळविले जातात त्याला म्हणजे अशा समुदायाला लोकात संपत्ती म्हटले जाते. ते दैवी सुख संभवी तेथ दैवा गुणा एकोपजीवी झाली म्हणून दैवी संपत्ती हे. ती दैवी संपत्ती सुखाला उत्पन्न करणारी आहे
व सर्व दैवी गुणांना ही एकच निर्वाहाचे साधन आहे, म्हणून हिला दैवी संपत्ती असे म्हटले आहे. श्री भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोग व्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञस्य स्वाध्यायस्तपार्जवम्. श्रीकृष्ण म्हणाले, निर्भयता, शुद्ध सत्वात्मक बुद्धी, ज्ञान व योग यांच्या ठिकाणी तत्परता, दान, दम आणि यज्ञ म्हणजे स्वधर्माप्रमाणे आचरण, स्वाध्याय म्हणजे आपापल्या अधिकाराप्रमाणे वेदाध्ययन अथवा नामपाठ, तप व सौजन्य. आता तयाची दैवगुणा माझी धुरेचा बैसना, बैसे तया करना अभय ऐसे. आता त्याच दैवी संपत्तीच्या गुणात श्रेष्ठ असा पहिल्या आसनावर जो बसतो त्या गुणाला अभय असे म्हणतात. ऐका, तरी न घालुनी महापुरी, न खेपे बुडन याची शियारी, कारुगुण गणिजे घरी पत्त्याच्या. तर ज्याप्रमाणे महापुरात उडीच घातली नाही म्हणजे बुडण्याचे भय धरण्याचे कारण नाही, अथवा पथ्याच्या घरी रोगाची किंमत नाही म्हणजे पथ्याने वागत असता तेथे रोगाचे भय नाही, तैसा कर्माची मोहरा उठून दोन्ही अहंकारा, संसाराचा दरारा सांडणे येणे. त्याप्रमाणे विहित व निषिद्ध कर्म यांच्या संबंधाने अहंकाराला उत्पन्न न होऊ देणे व अशा रीतीने संसाराचा धाक टाकणे याला अभय असे म्हणतात. अथवा ऐक्य भावाचे पैसे दुजे मानूनी आत्मा ऐसे भय वार्ता देशी दबडणे जे. अथवा दुसऱ्या रीतीने अद्वैत भावाच्या विकासाने आपल्याहून दुसरे हे आपला आत्मा आहे असे मानून भयाची गोष्ट हद्दपार करून जे टाकणे त्यास अभय असे म्हणतात. पाणी बुडवू ये मिठाते, तव मीठची पाणी आते, तेवी आपण झाले नि अद्वैते नाशे भय. पाणी मिठाला बुडवायला येते, ते मिठच पाणी होते, मग त्यास बुडण्याचे भय कसले. त्याप्रमाणे आपण अद्वैत स्वरूप झालो असता भयाचा नाश होतो. आगा अभयिनी नावे बोलिजे ते, हे जाणावे सम्यक ज्ञानाचे आघवे धावणे हे. बाबा अर्जुना, अभय या नावाने ज्याचा उल्लेख केला जातो ते हे समजावे. हे अभय म्हणजे सम्यक म्हणजे यथार्थ ज्ञानाच्या बरोबर असणारा व त्याचे सर्व प्रकारे रक्षण करणारा शिपाई आहे. आता सत्वशुद्धी जे म्हणजे ते ऐसा चिन्ही जाणिजे, तरी जळे ना विजे राखोंडी जैसे. आता सत्वशुद्धी म्हणून जिला म्हणतात ती ही अशा लक्षणांनी ओळखावी, तर राखुंडी जशी जळत नाही व विजतही नाही. का पाडी वा वाढी न मगे, औशी तुटी सांडोनी मागे, माझी अति सूक्ष्म अंगी चंद्रू जैसा राहे. अथवा शुक्ल प्रतिपदेच्या कलेची वाढ न घेऊन किंवा अमावशेस झालेला कलांचा रास मागे टाकून हा रास या दोन स्थितीच्या मध्ये चंद्र जसा अतिशय सूक्ष्म अशा मूळ स्वरूपाने राहतो. ना तरी वार्षिया सांडिली, ग्रीष्मे नाही मांडिली, माझी निज रूपे निवडली गंगा जैशी. अथवा वर्षा ऋतूतील पूर ओसरला आहे व ग्रीष्म ऋतूतील ओहोटीस आरंभ झाला नाही, या दरम्यानच्या काळात गंगेचे स्वाभाविक स्वरूप जसे स्पष्ट दिसते, तैशी संकल्प विकल्पाची ओढी सांडोनी रजतमाची कावडी, भोगिता निजधामाची आवडी बुद्धी पुरे. त्याप्रमाणे संकल्प विकल्पाची ओढ टाकून आणि रजतमाची कावड म्हणजे ओझे टाकून आत्मचिंतनाचे प्रेम भोगणारी बुद्धी आपल्या मूळ स्वरूपाने राहते. इंद्रिय वर्गे दाखविलिया
विरुद्धात वा भलिया विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. वाईट अथवा चांगल्या विषयांना इंद्रिय समुदायाने दाखविले असता काही केले तरी चित्तात चलबिचल उत्पन्न होत नाही. गावा गेलिया वल्लभो पतिव्रतेचा विरक शोभो भलते सनी हानी लाभो न मनी जेवी. पती गावाला गेला असता पती वियोग जन्य मोठ्या दुःखात कितीही नुकसान अथवा लाभ हे झाले असता जशी पतिव्रता मनावर घेत नाही. तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐशे अनन्य होणे ते सत्वशुद्धी मने केशी हंता. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची गोडी लागल्यामुळे बुद्धीने जे पतिव्रतेप्रमाणे आत्मस्वरूपी अनन्य होणे त्या बुद्धीच्या अनन्य होण्याला केशी दैत्याला मारणारे जे भगवान श्रीकृष्ण ते सत्वशुद्धी असे म्हणतात. आता आत्मलाभा विगे ज्ञान योगा माझी की जे आपुल्या ठाकी हवे भरे. आता आत्मप्राप्तीविषयी ज्ञान व अष्टांग योग या दोहोपैकी जे आपल्याला अधिकारानुरूप साधेल त्याची उत्कट इच्छा अंतःकरणात बाळगणे. तेथ सगळी चित्तवृत्ती त्यागू करणे ऐशा रीती निष्कामी पूर्णाहुती हुताशी जैशी. ज्ञान अथवा अष्टांग योग या दोहोपैकी ज्याची उत्कट इच्छा उत्पन्न होईल त्या ठिकाणी सर्व चित्तवृत्तींना अशा रीतीने आपण करावे की जसे निष्काम पुरुषाने अग्नीमध्ये पूर्णाहुती द्यावी. का सुकुळने आपुले आत्मजा सत्वकुळची दिजली ही असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. अथवा ज्याप्रमाणे कुलवान पुरुषाने आपली मुलगी चांगल्या कुळातच दिली हा दृष्टांत राहू द्या. ज्याप्रमाणे लक्ष्मी भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाली तैशेनी विकलेपणे जे योग ज्ञानीचा या वृत्ती कहोने तो तिचा गुण म्हणे श्रीकृष्ण नातू. त्याप्रमाणे अनन्य भावाने योगाच्या ठिकाणी अथवा ज्ञानाच्या ठिकाणी जे वतनदार होऊन राहणे तो दैवी संपत्तीचा तिसरा गुण होय असे श्रीकृष्णनाथ म्हणतात. आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते जय वैरी झाली आहे अर्थात ते न वंचने जे का. आता जो गुणी संकटाने पीडित असेल तो शत्रू देखील असे ना त्याला आपल्या अनुकूलतेनुरूप द्रव्याने काया वाचा मनाने प्रतारणा न करता जे अर्पण करणे. पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्षू जैसा. अर्जुना ज्याप्रमाणे वृक्ष वाटेने येणाऱ्यास पाने फुले छाया फळे मुळे देण्यास चुकत नाही तैसे मनोनी धनवरे विद्यमाने आल्या अवसरी श्री श्रांताची मनोहारी उपयोगा जाणे. त्याप्रमाणे मनापासून धनापर्यंत जे काही आपल्याला प्राप्त असेल त्या योगाने प्रसंगानुसार म्हणजे पिढेने श्रमलेल्यांच्या मनास आनंद होईल अशा प्रकारे उपयोगास येणे. तया नाव जान दान जे मोक्ष निदानाचे अंजन हे असो ऐक चिन्ह दमाचे ते. तर विषयाशी इंद्रियाच्या झालेल्या एकतांतीची जी ताटाटूट करून ठेवावी त्याला दम म्हणतात. ज्याप्रमाणे माती मिसळलेल्या गढूळ पाण्यात निवळेचे बी घातले म्हणजे ते पाण्यातील माती स्थळास नेऊन स्वच्छ पाण्यास वेगळे करते. तरी विषेंद्रिय मिळणे करोनी घापे वितोटणी जैसे तुडीजे खडू पाणी पारके या. तैसा विषय जाताचा वारा वाजून दिजे इंद्रियद्वारा ये बांधून प्रत्याहारा हाती ओपी. त्याप्रमाणे कोणत्याही विषयाचा वारा इंद्रियाच्या द्वारात वाहू देत नाही म्हणजे विषयांचा व इंद्रियाचा संबंध घडू देत नाही. इंद्रियास नियमाने जखडून प्रत्याहाराच्या हातात त्यास कायमचे देऊन टाकतो.
आतुला चित्ताचे अंगवरी सांडूनी प्रवृत्ती पळे परबाहेरी आगी सुई जे दाही ही द्वारी वैराग्याची. आता आत चित्तापर्यंत सर्वांचा त्याग करून साधकाला प्रवृत्ती संपूर्णतया सोडून बाहेर निघून जाते व पुन्हा प्रवृत्ती उत्पन्न होऊ नये म्हणून तो 10ही इंद्रियाच्या द्वारात वैराग्याचा अग्नी ठेवतो. श्वासोश्वासाहुनी बहुवशे व्रते आचरे खरपुसे ओसंतिता रात्री दिवसे नारानुकजया. श्वासोश्वासाहून पुष्कळ व कडक अशा व्रताचे आचरण करतो व ती व्रते रात्रंदिवस आचरण करीत असता त्याला एक क्षणभरही विश्रांती सापडत नाही. पै दमो ऐशे म्हणिपे तो हा जान स्वरूपे यथार्थू ही संक्षेपे सांगू ऐक. दम असे ज्याला म्हणतात त्याचे हे वर सांगितल्याप्रमाणे लक्षण आहे असे समज. आता यज्ञाचाही अर्थ थोडक्यात सांगतो तो ऐक. तरे ब्राह्मण करुणी धुरे श्रेयाधिक पैल मेरे माझारी अधिकारे आपुला लेली. तर मुख्य ब्राह्मणापासून आरंभ करून तो अखेर श्रेयाधिक शेवटापर्यंत मधील सर्वांनी आपापल्या वर्ण धर्मानुसार जे काही करणे. जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते येणे यथागम विधी यजीचे. ज्याला जे आश्रय करण्याला योग्य असे सर्वात चांगले देवधर्म वगैरे असतील त्यांचे त्याने शास्त्रात सांगितल्याप्रमाणे म्हणजे विधीप्रमाणे अनुष्ठान करावे. जैसा द्विज षटकर्मे करे शूद्रतया ते नमस्कारी की दोहोशी सरोभरी निपजे यागो. उदाहरणार्थ ब्राह्मण अध्ययनादी 6 प्रकारची कर्मे करतो व शूद्र त्याला नमस्कार करतो की दोघांनाही सारखाच यज्ञ उत्पन्न होतो म्हणजे दोघांनाही आपापल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ केल्याचे सारखेच फळ मिळते. तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परिविष फळाशेचे न घापे माझी. त्याप्रमाणे आपापल्या अधिकाराचा विचार करून हे सर्वांचे यज्ञ करणे आहे परंतु त्यात म्हणजे त्या यज्ञाचे आचरण करण्यात फलाशेचे विष कालवू नये. आणि मी करतायसा भावो निधिजे देहाचे निद्वारे जावो ना वेदाज्ञेशी तरी ठावो होई जे स्वये. आणि देहाच्या हातून होणाऱ्या कर्माच्या कर्तेपणाचा अहंकार उत्पन्न होऊ देऊ नये पण वेदाने करावयास सांगितलेल्या कर्माच्या विधानांना आपण स्वतःच ठिकाण होऊन राहावे. अर्जुना एवं संज्ञो सर्वत्र जान यज्ञो कैवल्य मार्गेचा अभिज्ञो सांगा ते हा. अर्जुना अशा प्रकारचे लक्षण असलेला व सर्वांच्या आचरणात येणारा हा यज्ञ आहे असे समज. हा यज्ञ म्हणजे मोक्षाच्या वाटेवरील माहितगार वाटाड्या आहे. आता चेंडूए भूमी हानिजे ते हे नव्हे तो हाता निजे की शेती बी विखुरिजे परी पिकी लक्ष. आता चेंडू जमिनीवर आपटावयाचा तो चेंडूने जमिनीला मारण्याकरिता नव्हे तर चेंडूला उशी येऊन तो आपल्या हातात यावा म्हणून अथवा शेतात बी फेकायचे म्हणजे पेरायचे. ते नुसती बी फेकणे नसते परंतु त्या फेकण्यात पिकावर नजर असते. ना तरी ठेविले देखावया आदरकीजे दिव्या का शाखा फळे यावया शिंपीजे मुळ. अथवा अंधारात ठेवलेली वस्तू दिसण्याकरिता जसा दिवा घ्यावा अथवा फांद्या फळे येण्याकरिता ज्याप्रमाणे वृक्षांच्या मुळांना पाणी घालावे. हे बहुवासो आरिसा आपण पे देखावया जैसा पुढत पुढती बहुवसा उठीजे प्रीती. हे फार बोलणे राहू दे. ज्याप्रमाणे आपण आपल्याला पाहण्याकरिता आरसा आवडीने वारंवार पुष्कळ स्वच्छ करावा तैसा प्रतिपाद्यो जो ईश्वरो
तो होवावया लागे गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे. त्याप्रमाणे श्रुतीच्या प्रतिपादनाचा मुख्य विषय असा जो ईश्वर त्याचा साक्षात्कार होण्याकरिता श्रुतींचा नेहमी अभ्यास करणे. हे द्विजाशीच ब्रह्मसूत्र येरा स्तोत्र का नाम मंत्र आवर्तने पवित्र पावावया तत्व. पवित्र आत्मतत्व पावण्याकरिता द्विजांनीच ते ब्रह्मसूत्र घोकावे, इतरांनी स्तोत्रे अथवा नाममंत्र घोकावेत. पार्थागा स्वाध्यावो बोलिजे तो हा म्हणे देवो आता तप शब्दाभिप्रावो ऐक सांगो. अर्जुना, स्वाध्याय म्हणून जो म्हटला जातो तो हा असे देव म्हणतात. आता तप शब्दाचा अभिप्राय सांगतो, ऐक. तरी दाने सर्वस्व देणे वेचणे ते व्यर्थ करणे जैसे फळोनी स्वये सुकणे औषधीचे जेवी. तर दान म्हणजे सर्वस्व देणे. ज्याप्रमाणे वनस्पती स्वतः फळून सुकते म्हणजे ती जशी फलाशा टाकून व्यर्थ जाते तसे फलाशा टाकून दान व्यर्थ करावयाचे. त्याप्रमाणे दानामध्ये जो खर्च करायचा तो व्यर्थ करायचा म्हणजे त्याच्या फलाची आशा टाकून द्यायची. नाना धुपाचा अग्निप्रवेशू कनकी तुकाचा नाशू का पितृपक्षू पूषिता राशू चंद्राचा जैसा. अथवा धुपाचा अग्नीत प्रवेश झाल्यावर धूप जसा नाहीसा होतो, हिनकस सोन्याला शुद्ध करण्यात त्याचे वजन कमी होते, अथवा पितृपक्ष वाढत असताना चंद्र जसा कमी कमी होत जातो, तैसा स्वरूपाची प्रसारा लागे प्राणेंद्रिय शरीरा अटनी करणे जे विरा तिची तप. अर्जुना, त्याप्रमाणे आत्मा अनुभवाच्या विकासाकरिता प्राण इंद्रिय व शरीर यांची जी आटणी करावयाची म्हणजे प्राण व शरीर यास आत्मप्राप्तीच्या मार्गात जे झिजवणे तेच तप होय. अथवा अनारिषे तपाचे रूप जरी असे तरी जाण जीवी तुधी हंसे सुदली चांचू. अथवा वर सांगितलेल्या तपाच्या स्वरूपापेक्षा जर काही तपाचे दुसरे स्वरूप सांगणे असेल तर ते दुधामध्ये जल मिश्रित दुधामध्ये हंसाने जशी चोच घालावी असे आहे. म्हणजे हंस जसा दूध व पाणी आपल्या चोचीने वेगळे करतो तैसे देह जीवाची मिळणी जो उदय तसवे पाणी तो विवेकांत करणी जागविजे. त्याप्रमाणे जो विचार उत्पन्न होताच देह व आत्मा याच्या कालवा कालवीत हात घालतो. म्हणजे पाण्यापासून हंसाची चोच ज्याप्रमाणे दुधास अलग करते त्याप्रमाणे आत्म्यास देहापासून समजुतीने अलग करतो. आत्मा आणि आत्मविचार आपल्या अंतःकरणात सारखा जागृत ठेवतो. पाहता आत्मयाकडे परी बुद्धीचा पैसून साकडे सनिद्र स्वप्न पुढे जागणी जैसे. अनात्म पदार्थात पांगलेली जी बुद्धी तिचा संकोच होणे कठीण आहे, परंतु ती बुद्धी आत्म्यास पाहावयास लागली असता तिचा संकोच होतो म्हणजे ती एकवटून अंतर्मुख होते. ते कसे तर जागृतीमध्ये निद्रेसगट स्वप्न नाहीसे होते, अगदी त्याप्रमाणे त्याचा आत्मपर्यालोचो प्रवर्तेजो साचो तपाचा हा निर्वेचू धनुर्धरा. त्याप्रमाणे अर्जुना, जो आत्मविचार चालू होतो हाच तप शब्दाचा वास्तविक अभिप्राय आहे. आता बाळाचा हितीस्तन्य जैसे नानाभूती चैतन्य तैसे प्राणीमात्री सौजन्य अर्जवते. आता स्तनातील दूध जसे लहान मुलाचे हित करणारे असते अथवा भिन्न भिन्न प्राण्यांच्या ठिकाणी जसे चैतन्य सारखे असते त्याप्रमाणे प्राणीमात्राशी वागण्याचा जो सर्रास भलेपणा ते आर्जव होय. अहिंसा सत्यम अक्रोधस त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलुलुप्त्वम मार्दवम धीरचापलम. अहिंसा सत्य क्रोध राहित्य म्हणजे अहंतेचा त्याग शांती
ज्ञाला गिळून ज्ञाता व ज्ञाने नाहीशी होऊन उरणारी स्थिती, हे त्याला म्हणायचं शांती. दोष टाकून गुण घेण्याची दृष्टी, भूतमात्रांच्या ठिकाणी दया, अनासक्ती, मृदुता, लज्जा, इंद्रियांच्या क्रियेचा थंडपणा आणि जगाची सुखोद्देशे शरीरे वाचा मानसे राहटणे ते ऐंशी रूप जाणू. आणि जगाला सुख व्हावे म्हणून शरीराने वाचेने व मनाने जे वागणे ते अहिंसेचे स्वरूप होय असे समज. आता तेखो होऊनी मवाळो जैसे जातीचे मुकळ का तेज परी शीतळ शशांकाचे. आता कलिका जशी स्वभावता तीक्ष्ण असून मऊ असते, कारण ती पाण्याने भेदन करते म्हणून तीक्ष्ण म्हणायचे, आणि स्पर्शाला मऊ असते म्हणून तिला मऊ म्हणायचे. अथवा चंद्राचे तेजच खरे परंतु ते थंड असते. शके दाविताची रोगू फेडू आणि जिबे तरी नवे कडू तो ओखधू नाही मा घडू उपमा कैची. दाखविल्याबरोबर रोग नाहीसा करू शकेल आणि जिभेला जे कडू लागणार नाही असे औषधच नाही. मग मी असल्या औषधाची उपमा कुठून देऊ. तरी मोपणे बुबळे झगडताही परी नाडळे एरवी फोडी कोराळे पाणी जैसे. तरी जसे पाणी बुबुळाला घासले तरी मऊपणामुळे म्हणजे डोळ्यात खुपत नाही, पण त्याच पाण्यासंबंधी विचार करून पाहिले तर ज्याप्रमाणे तेच पाणी डोंगराचा कडा फोडते तैसे तोडावया संदेह तीख जैसे का लोह श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली. त्याप्रमाणे जे सत्य भाषण संशय नाहीशी करण्याच्या कामी तलवारीसारखे तीक्ष्ण असते आणि ऐकण्याच्या बाबतीत गोडपणाला पायाखाली तुडविते. ऐकता कौतुके कानातेची निगती मुखे ते साचा रिवेचे निबिके ब्रह्मई भिधी. जे सत्य भाषण सहज ऐकत असता कानालाच मुखे उत्पन्न होतात, म्हणजे काय होतं, पुन्हा पुन्हा ऐकावे अशी कानाला इच्छा उत्पन्न होते. आणि जे सत्य भाषण आपल्या खरेपणाच्या जोरावर ब्रह्मालाही भेदून जाते, म्हणजे ब्रह्माचा साक्षात्कार करून देते. किंबहुना प्रियपणे कोणातेही झकवून नेणे यथार्थ तरी खुपणे नाही कवना. फार काय सांगावे, जे भाषण प्रियपणाने कोणालाही फसवू जाणत नाही व जरी ते खरे असते तरी ते कोणालाही खुपत नाही. एरवी गोरी केर काना गोड परे साचाचा पाखाळी किड आगीचे करणे उघड परी जळो ते साच. बाह्य दृष्टीने पाहिले तर पारध्याचे गाणे खरोखर कानास गोड लागते, पण खरे पाहिले तर ते अति घातकर असल्याचे दिसून येते. अग्नी आपले जाळण्याचे काम खरोखर उघडपणाने करतो, पण असल्या प्रकारच्या सत्यास आग लागो. कानी लागदा मोहुर आर्थे विभांडी जुवारो ते वाचा नवे सुंदर लावची पा. जे भाषण कानाने ऐकले असता गोड लागते, परंतु अर्थाने जे काळजाला झोंबते असे भाषण जे भाषणच नाही तर ते भाषण म्हणजे सुंदर रूप धारण करणारी हाडळच आहे. परी आही ते कोपोनी सोप लालनी मऊ जैसे पुष्प ते मातीचे स्वरूप जैसे का होय. परंतु मुलाच्या अकल्याणाच्या बाबतीत मुलावर लटके रागावणारी व लाड करण्यात फुलासारखी मऊ अशा त्या आईचे स्वरूप जसे असते तैसे श्रवण सुख चतुर परिणमोनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य येथे. त्याप्रमाणे जे ऐकल्याने सुख देण्यात बसतात, जे परिणामी सत्य असते त्या व ज्या बोलण्याने ऐकणाऱ्याच्या अंतकरणात द्वेषादी विकार येत नाहीत त्या बोलण्यास येथे सत्य असे म्हटले आहे. आता घालिताई पाणी जैशी पाशानी न निघे आणि कामतिले आलोनी कांजी नेदी. आता दगडावर पाणी घातले तरी देखील जसा त्याला अंकुर फुटत नाही, अथवा कांजी घुसळली तरी लोणी मिळणार नाही. त्वचा पायशिरी हाले या फडे न करी वसंती अंबरी न होती पुष्पे. सर्पाच्या कातीच्या मस्तकावर लाथ मारली असता ती जशी फणावर
करीत नाही, अथवा वसंत ऋतूत देखील आकाशाला फुले येत नाहीत. त्वचा पायी शिरी हाले याही फडे न करी, वसंती ही अंबरी न होती पुष्पे. सर्पाच्या कातीच्या मस्तकावर लाथ मारली असता ती जशी फणावर करीत नाही, अथवा वसंत ऋतूत देखील आकाशाला फुले येत नाहीत. नाना रंभेची ही रूपे, शुके नुठिजेची कंदर्पे, का भस्मी वन्नी न उद्दीपे, घृतेही जेवी. अथवा रंभेच्याही रूपाने शुकाच्या ठिकाणी काम उत्पन्न झालाच नाही, अथवा राखेमध्ये तुपानीही अग्नी प्रदीप्त होत नाही. तेवीचे कुमारू क्रोधे भरे, तैशिया मंत्रांची बीजाक्षरे, तिये निमित्तेही अपारे मीनलिया. त्याप्रमाणे लहान मुलाला देखील राग येईल अशा शेलक्या शिव्या उच्चारल्या, आणि तशीच दुसरी आणखी कित्येक कारणे एकत्र मिळाली असताही परिधातयाही पाया पडता, नुठी गतायु पंडुसुता, तैशी नुपजे उपजविता क्रोधोर्मेगा. परंतु अर्जुना, ब्रह्मदेवाच्याही पाया पडले असता आयुष्य संपलेला पुरुष ज्याप्रमाणे उठत नाही, त्याप्रमाणे क्रोध उत्पन्न होण्याची शिकस्त केली असता त्याच्या ठिकाणी क्रोधाचा विकार उत्पन्न होत नाही. अक्रोधत्व ऐसे नावते ये दशे, जान श्रीनिवासी म्हणितले तया. अक्रोधत्व असे ज्यास म्हणतात ते या स्थितीलाच होय असे समज, असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. आता मृत्तिका त्यागे घटू, तंतु त्यागे पटू, तेजी जे जेवी वटू, बीज त्यागे. आता मातीचा त्याग केला असता जसा घटाचा म्हणजे सकारण त्याग होतो, व सुताचा त्याग केला असता वस्त्राचा त्याग होतो, अथवा वडाच्या बीजाचा त्याग केला असता जसा वडाच्या झाडाचा त्याग होतो. का तेजोनी भिंती मात्र, तेजी जे अवघेचे चित्र, का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ. अथवा ज्याप्रमाणे सर्व भिंतीचा त्याग म्हणजे नाश केला असता त्या भिंतीवरील सर्व चित्राचा त्याग होतो, अथवा झोपेचा त्याग केला असता नाना प्रकारच्या स्वप्नाच्या समुदायाचा त्याग होतो. नाना जळ त्यागे तरंग, वर्षा त्यागे मेघ, तेजी जती जैसे भोग धन त्यागे. अथवा जलाचा त्याग केला असता जसा लाटांचा त्याग होतो, अथवा वर्षा ऋतूचा त्याग केला असता जसा मेघांचा त्याग होतो, अथवा द्रव्याचा त्याग केला असता भोगांचा जसा त्याग होतो. देवी बुद्धिमंती देही, अहंता सांडूनी पाही, सांडीजे आशिषही संसार जात. अर्जुना, पहा, त्याप्रमाणे बुद्धिवान पुरुष देहाच्या ठिकाणी असलेल्या अहंतेचा त्याग करून संपूर्ण संसार मात्राचा म्हणजे कारणासह त्याग करतात. तया नाव त्यागो म्हणे तो यज्ञांगू, हे मानूनी सुभगू पार्थू पुषे. त्याला त्याग असे नाव आहे असे यज्ञ स्वरूप श्रीकृष्ण म्हणाला. त्या दैववान अर्जुनाला हे श्रीकृष्णाचे सांगणे पटून तो विचार करू लागला. आता शांतीचे जे लिंग, ते व्यक्तमज सांग, देवो म्हणती चांग अवधान दे. अर्जुन म्हणाला, आता महाराज मला शांतीचे लक्षण स्पष्ट सांगा. तेव्हा देव म्हणाले, चांगले लक्ष देऊन ऐक. तरी गिळोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञान ही मागवते, हारपे निरुते ते शांती पैगा. अर्जुना, तर या ज्ञेयाला जाणावयाच्या विषयाला, ज्ञेयाला म्हणजे जाणायचा विषय, त्याला गिळून म्हणजे बाध करून, मागून ज्ञाता म्हणजे जाणणारा, व ज्ञान देखील खरोखर जेथे नाहीसे होते तिला शांती असे म्हणतात.
जैसा प्रळयांबूचा उभडू बुडवूनी विश्वाचा पवाडू होय आपण पे निबिडू आपण पाची. ज्याप्रमाणे प्रलय काळाच्या पाण्याचा लोट विश्वाचा पसारा बुडवून आपणच आपल्या ठिकाणी घनदाट भरून असतो. मग उगम उग सिंधू हा नुरेची व्यवहार भेदू परी जलैक्याचा बोधू तोही कवना. मग नद्यांचे उगम प्रवाह व समुद्र भेदाचा व्यवहार उरत नाही. इतकेच नाही परंतु उदकाच्या एक रस्तेचा बोध तो तरी कोणाला होतो. तैशी ज्ञेया देता मिठी ज्ञातृत्व ही पडे पोटी मग उरे तेची किरीटी शांतीचे रूप. त्याप्रमाणे ज्ञेयाचा लय झाल्यावर ज्ञातेपणाचाही लय होतो. मग अर्जुना ज्ञेय व ज्ञाता गेल्यावर जे काही राहते तेच शांतीचे रूप होय. आता कदर्थवित व्याधी बळीकरणाची आधी आप परून शोधी सद्वैद्यू जैसा. आता रोग नाहीसा करून म्हणजे रोग्याला पुष्ट करण्याच्या काळजीत जसा चांगला वैद्य आपले व परके असा भेद करीत नाही. का चिखली रुतली गाय धड भाकड न पाहे जो तिची आगलानी होय काला भुला. अथवा गाळात फसलेली गाय दृष्टीस पडल्यावर ती दूध देणारी आहे किंवा नाही हे न पाहता तिची दिनवाणी स्थिती पाहून त्या योगाने जो कासावीस होतो. नाना बुडतया ते सकरणू न पुषे अंत्यजू की ब्राह्मणू काढून राखे प्राणू हेच जाणे. अथवा दयावान पुरुष बुडणाऱ्या मनुष्याला तू ब्राह्मण आहेस की चांडाळ आहेस हे विचारित नाही तर तो त्याला पाण्याबाहेर काढून त्याचे प्राण वाचविणे एवढेच जाणतो. के महावनी पापी उघडी केली विपाये ते नेशिल्यावीन न पाहे शिस्तू जैसा. मोठ्या अरण्यात एखाद्या पापी मनुष्याने एखाद्या स्त्रीला अकस्मात उघडी केली असता तिला वस्त्र नेशविल्या वाचून जसा सभ्य गृहस्थ तिला पाहत नाही तैसे अज्ञान प्रमादादिके का प्राक्तनीही सदोखी निंद्यत्वाचा सर्व विखी खिळिले जे. त्याप्रमाणे अज्ञान उन्मत्तपणा वगैरे मुळे अथवा वाईट नशिबामुळेही निंदेपणाच्या सर्व बाबतीत जे जखडलेले आहेत तया अंगे का आपुले देवोनिया भले विसरवी जती सले सलती ते. त्यास आपल्या अंगचे गुण देऊन त्यांना डाचत असणारी शल्य विसरावयास लावितात. आगा पुढीलाचा दोषू करोनी आपुले दिठे चोखू मग घापे अवलोकू तयावरी. अरे अर्जुना दुसऱ्याचे दोष आपल्या दृष्टीने म्हणजे आपल्या समजुतीने शुद्ध करून मग त्याच्याकडे दृष्टी फेकावी. जैसा पुजूनी देवो पाहिजे पेरोनी शेता जाईजे तोषोनी प्रसादू घेईजे अतिथीचा. ज्याप्रमाणे पूजून देव पाहावा शेतात धान्य पेरून मग शेतात जावे व अतिथीला संतुष्ट करून मग त्याचा आशीर्वाद घ्यावा. तैसे आपुलेनी गुणे पुढीलाचे उणे फेडून या पाहणे तयाकडे. त्याप्रमाणे आपल्या चांगलेपणाने दुसऱ्याचा कमीपणा नाहीसा करून मग त्याच्याकडे पाहावे. वाचून न विंदीजे वर्मी ना तुडविजे अकर्मी न बोलविजे नामी सदोषी तिही. एरवी असे न करता कोणाच्या वर्मावर टोचू नये. पाप कर्मामध्ये म्हणजे त्या पाप कर्माचे समर्थन करून कोणास गुंतवू नये आणि ज्या नामामध्ये ज्यांच्या दोषांचा उल्लेख होतो अशा नामाने त्यास हाका मारू नये. वरे कोणी एके उपाये
पडिले ते उभे होय तेची किजे परी घाये नेदावे वर्मी. शिवाय कोणी वाईट स्थितीत असेल तर तो ज्या कोणत्या उपायाने चांगल्या स्थितीला येईल तेच करावे, परंतु वर्मावर घाव घालू नये. पै उत्तमाची यासाठी नीच मानिजे किरीटी हे वाचून दिठी दूषून घेपे. अर्जुना, नीच मनुष्याला उत्तम मनुष्याच्या योग्यतेचे मानावे, याशिवाय आणखी आपल्या दृष्टीने कोणाचा द्वेष पाहू नये. अपय शून्याचे लक्षण अर्जुना हे पुढे जाणो, मोक्ष मार्गीचे सुखासन मुमुक्षु. हे अर्जुना, हे अपय शून्याचे लक्षण आहे असे तू पक्के समज, व हे अपय शून्य मुमुक्षूंना मोक्ष मार्गाचे सुखकर वाहन आहे. आता दयाती ऐशी पूर्णचंद्रिका जैशी निवविता न कडशी साने थोर. आता दया ती अशी असते की ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे गारवा देत असता लहान थोर अशी निवड करीत नाही, तशी दुःखिताचे शिनने हिरता सकनवपणे उत्तमाधमनेने विवंचुगा. त्याप्रमाणे म्हणजे ती दया दुःखिताचे क्लेश कृपाळूपणाने हरण करीत असता श्रेष्ठात्वा कनिष्ठ असा भेद करणे जाणत नाही. पै जगी जीवनासारखे वस्तू अंगवरी उपके परी जाते जीवित राखे तृणाचेही. जगामध्ये पाण्यासारखी वस्तू स्वतः अंगाने नाश पावते, परंतु गवताच्या देखील जात असलेल्या जीविताचे रक्षण करते. तैसे पुढीलाचे नितापे कळवळली कृपे सर्वस्वेशी दिधले आपण पे तरी थोडेच गमे. त्याप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने कृपेने कळवळले असता म्हणजे त्याच्या दुःख निवारणार्थ सर्वस्वासह आपल्या स्वतःला अर्पण केले तरी त्यास ते थोडेच वाटते. निम्न भरली आऊने पाणी ढळोची नेने ती श्रांता तोषो निजाने सामोरिया. वाहत असलेले पाणी खड्डा अपुरा भरला तर पुढे सरकायचे नावच घेत नाही, त्याप्रमाणे पुढे आलेल्या दुःखिताला संतुष्ट करून मग ज्याचे पुढे जाणे होते. पै पायी काटा नेटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीला चिनी. पायात काटा शिरतो व त्याच क्षणी ते दुःख अंतःकरणात प्रकट होते, त्याप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने जो पोळला जातो. का पाऊ शीतळतालाही की ते डोळ्याची लागी होये तैसा परसुखे जाये सुखावतू. अथवा पायाला थंडावा मिळतो तो डोळ्याच्या उपयोगास येतो, त्याप्रमाणे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होत असतो. किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे जगी तैसे दुःखिताचा शेल भागी जिने जयाचे. फार काय सांगावे, तहानलेल्या करिता जसे जगात पाणी राहिले आहे, त्याप्रमाणे अत्यंत दुःखिताच्या दुःख निवारणार्थ ज्यांचे आयुष्य खर्च होते तो पुरुष वीरराया मूर्तिमंत जान दया मी उदय जताची तया ऋणिया लाभी. हे वीरांच्या राजा अर्जुना, तो पुरुष दयेचे प्रत्यक्ष मूर्ती आहे असे समज, व ती दया त्याच्या ठिकाणी उत्पन्न होताच मी त्याचा ऋणी होतो. आता सूर्याशी जीवे अनुसरलिया राजीवे तरी ते तो नशिवे सौरभ्य जैसे. आता सूर्यकमळ सूर्याला जीवा भावाने अनुसरले असते हे खरे, परंतु तो सूर्य जसा त्या कमळाच्या सुवासाला स्पर्श करीत नाही. का वसंताची वाहनी आलिया वनश्रियाची क्षोहिणी तेन करीतूची घेणी निघाला तो. अथवा वसंत ऋतूच्या वघात वनाच्या शोभेचे अनेक समुदाय आले असता त्यांचा स्वीकार न करता तो वसंत ऋतू निघून जातो.
हे असो महासिद्धीशी लक्ष्मी आल्या पाशी परी महाविष्णू जैशी गणिची नाते ते राहू दे अष्टमहासिद्धीसह लक्ष्मी देखील जवळ आली तरी पण महाविष्णूने जशी तिकडे तिजकडे लक्षच दिले नाही. तैसे ऐहिकेचे का स्वर्गीचे भोग पायिक झालिया इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझे. त्याप्रमाणे इहलोकीचे व स्वर्गातले भोग हे आपल्या इच्छेचे दास झाले असता ते भोगावे हे ज्यास मनातून आवडत नाही. बोवे काय कौतुकी जीवनो हे विषयाभिलाखी अलोलुप दशा ठाऊकी जाणते हे. फार काय सांगावे, सहज कौतुकाने सुद्धा जीव विषयांची इच्छा करीत नाही. अनासक्ततेची प्रसिद्ध अवस्था ती ही आहे असे समज. आता माशिया जैसे मोहळ जळचरा जेवी जळ का पक्षी अंतराळ मोकळे हे. आता मधमाशांना जसे मोहळ म्हणजे सुखकर वाटते अथवा जलचरांना जसे जल सुखकर असते अथवा पक्ष्यांना जसे आकाश संचार करण्याला मोकळे असते ना तरी बाळकोद्देशे मातीचे स्नेह जैसे का वसंतीचा स्पर्शी मऊ मळया निळू अथवा आईचे लेकराविषयी प्रेम जसे हळुवार असते अथवा वसंत ऋतूतील मलय पर्वतावरून वाहत येणारा वारा स्पर्शाला जसा मऊ असतो. डोळ्या प्रियाची भेटी का पिलिया कुर्मीची दिठी तैशी भूतमात्री राटी मवाळते. डोळ्यांना प्रिय वस्तूची भेट जशी सुखकर असते अथवा काशवीची दृष्टी तिच्या पिलांना जशी सुखकर असते त्याप्रमाणे पाणी मात्रांच्या ठिकाणी जे वागणे मऊ म्हणजे सुखकर असते. स्पर्शे अतिमृदू मुखी घेता सुस्वादू घ्राणाशी सुगंधू उजाळू अंगे. स्पर्शाला अतिमऊ तोंडात टाकला असता चांगला रुचकर आणि नाकाला चांगला वास देणारा आणि अंगाने स्वच्छ तो आवडे तेवढा घेता भलते या विरुद्ध जरी न होता जरी उपमे येता कापूर की. तो वाटेल तेवढा घेतला असता जर कोणालाही अपायकारक झाला नसता तर तो कापूर म्हणजे या मार्दवाच्या उपमेला आला असता. परे महाभूते पोटी वाहे टीव्हीचे परमाणू माझी सामाये या विश्वानुसार होय गगन जैसे. जसे आकाश आपल्या पोटात वायू इत्यादी महाभूतांना धारण करते परंतु त्याचप्रमाणे ते आकाश परमाणूमध्ये मावले जाते आणि जसे हे विश्व आहे तसे ते होते. फार सांगू ऐसे जिने जे जगाचे निजीवे प्राणी तया नाव म्हणे मार्दव मी. फार काय सांगू, असे जे जगाच्या जीवा प्राणा करिता जगणे आहे त्याचे नाव मार्दव आहे असे श्रीकृष्ण म्हणतो. आता पराजय राजा जैसा कतर थिजे लाजा का मानिया निस्तेजा निकृष्टास्तव. आता ज्याप्रमाणे राजा पराभवामुळे लज्जेने कष्टी होतो अथवा मानी पुरुष हीन दशेमुळे लज्जेने निस्तेज होतो. नाना चांडाळ मंदिराशी अवचटी आलिया संन्याशी मग लाज होय जैशी उत्तमातया. अथवा अंत्यजाच्या घराला जर सहज चुकून संन्यासी आला व हे चंडाळाचे घर आहे असे त्यास कळले तर मग त्या उत्तम पुरुषाला जशी लज्जा प्राप्त होते. क्षत्रिया रणी पळून जाणे ते कोण साहे लाजे रवाने का वैदव्य पाचारणे महासती येते. क्षत्रियाने रणातून पळून जाणे हे लाजीरवाणे कृत्य कोणता क्षत्रिय सहन करील अथवा महापतिव्रतेला वैदव्य दाखविणाऱ्या नावाने हाका मारणे कसे सहन होईल. रूपसार उदयले कुष्ठ
संभाविता कुटीचे बोट, जयाला जा प्राण संकट होय जैसे. रूपवानाला जर कोड फुटले तर अथवा संभावित पुरुषाला जर आळाचा डाग लागला तर त्या लाजेने त्याला जसे प्राणावर संकट बेतल्यासारखे होते, तैसे औट हातपणे जय शवभूनी जिने उपजो उपजो मरणे नावा नावा. त्याप्रमाणे 3.5 हात म्हणजे शरीर, कोणाचेही शरीर जर मोजले तर ते स्वतःच्या हाताने 3.5 हातच भरते. शरीरच स्वतः समजून ते प्रेतासारखे होऊन जगावे व वारंवार जन्माशी येऊन मरावे. ती गर्भ मेदमुसे रक्तमूत्र रसे होती व होनी अशी ते लाजीरवाने. गर्भातील त्या मेदाच्या मुशीत रक्त व वीर्य या रसांचा उतलेला पुतळा होऊन राहणे ते लाजीरवाने होय. हे बहुवासो देहपणे नावरूपाशी येणे नाही लाजीरवाने याहुनी. हे फार बोलणे पुरे. आपण देहच आहोत अशी समजूत होऊन नामरूप यांचा अंगीकार करणे याहून दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही. ऐशा ऐशिया अवकळा घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. अशी दुर्दशा होते म्हणून ते शरीराची शिशारी घेतात. जड देहाशी तादात्म्य करून जगण्याची राहण्याची लाज समजूतदार पुरुषास असते, पण निर्लज्ज पुरुषाला शरीराशी तादात्म्य करून राहणे बरे वाटते. आता सूत्रतंतू तुटलिया, चेष्टाची ठाके साय खडिया, तैशी प्राण जये कर्मेंद्रिया खुंटे गती. आता कळसूत्री बाहुली नाचविण्याची दोरी तुटली म्हणजे त्या बाहुलीची हालचाल जशी बंद पडते, त्याप्रमाणे प्राणांच्या जयाने कर्मेंद्रियांचे व्यापार बंद पडतात. की मावळलिया दीन करू सरे किरणांचा पसरू, तैसा म्हणू जये प्रचारू बुद्धींद्रियांचा. अथवा सूर्य मावळल्यावर जसा किरणांचा विस्तार नाहीसा होतो, त्याप्रमाणे मन जिंकले असता ज्ञानेंद्रियांचे व्यापार बंद पडतात. एवं मन पवन नियमे होती दाही इंद्रिय अक्षमे, ते अचापल्यवर्मे येणे होय. याप्रमाणे मन व प्राण यांचे नियमन केले म्हणजे 10ही इंद्रिये पंगू होतात. अचापल्य जे म्हणतात ते या वर्माने कळून येते. तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता, भवन्ति संपदं दैवीं अभिजातस्य भारत. हे भारता, तेज क्षमा धैर्य शौच अद्रोह अमानित्व हे गुण दैवी संपत्तीतच जन्म पावलेल्या मनुष्यामध्ये असतात. ओखटे मरणायशे तेही आले अग्नी प्रवेशे, परी प्राणेश्वरोद्देशे न गणीची सती. मरणासारखी वाईट गोष्ट प्राप्त झाली व तीही अग्निप्रवेशाने करण्याचा प्रसंग आला, परंतु ती गोष्ट नवऱ्याच्या हेतूने करावयाची असल्यामुळे पतिव्रता श्री त्या गोष्टीला दाद देत नाही. पूर्वीच्या काळी सतीची प्रथा म्हणजे पती जर मेला तर पत्नी त्याच्या अग्नीमध्ये उडी घालीत असे. ती आता प्रथा बंद झालेली आहे. तैशी आत्मनाथाची आधी लावूनी विषय विषाची बाधी, धावो आवडे पानदी शून्याची. त्याप्रमाणे आत्मनाथाच्या चिंतेमुळे विषयरूप विषाची बाधा नाहीशी करून शून्याच्या काटेरी मार्गाने त्यास धावणे आवडते. न ठाकी निशुधू आडो, न पडे विदेची भिड, नुपजेची जीवी कोड, महासिद्धीचे निषेध त्याच्या आड येत नाही. त्याला विधीची भीड पडत नाही व महासिद्धीची आवड त्याच्या जीवात उत्पन्न होत नाही.
ऐशी ईश्वराकडे निज धावे आपसया सहज तया नावती जो आध्यात्मिकते. अशा प्रकारे परमेश्वराकडे अंतकरण सहज आपोआप धाव घेते, त्याला आध्यात्मिक तेज म्हणतात. आता सर्वही साहतिया गरिमा गर्वान येतेची क्षमा जैशी देह वावो निरोमा वाहने नेने. आता ज्याप्रमाणे देह जरी आपल्यावरील सर्व केशांना धारण करतो, तरी आपण सर्व केस धारण करतो याची त्यास खबरही नसते, त्याप्रमाणे आपण सर्वही सहन करतो या विचाराने येणाऱ्या मोठेपणाच्या योगाने जे गर्वाला न येणे तीच क्षमा होय. आणि मातलिया इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे. आणि विषय सेवनाविषयी इंद्रियांची प्रवृत्ती हद्दीबाहेर वाढली असता, अथवा प्रारब्ध योगाने रोग खवळले असता, अथवा प्रिय वस्तूचा वियोग व अप्रिय वस्तूचा योग झाला असता. या आगवी यांचाची थोरू एके वेळ आलिया पुरू तरी अगस्ती काहू निधरू उभा ठाके. या सर्वांचा एकाच वेळी पूर आला असता, तो सहन करण्यास जे धैर्य अगस्ती होऊन उभे राहते. आकाशी धुमाची रेखा उठली बहुवा आगळिका ती गिळी एकी झुळका वारा जेवी. आकाशामध्ये मोठ्या जोराने धुराचा लोट सहसा उठला असता व त्या धुराच्या लोटाला जसा वारा एका झुळके सरसा गिळून टाकतो, तैशी आधी भूतादी दैवा अध्यात्मादी उपद्रवा पातले या पांडवा गिळून निघाली. अर्जुना, त्याप्रमाणे आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक दुःख प्राप्त झाले असता त्या सर्वांना जे धैर्य गिळून टाकते. आता ईश्वर प्राप्ती लागे प्रवर्तता ज्ञान योगी दिवशी याची अंगी उनी बनोये. आता ईश्वर प्राप्तीचे दोन मार्ग जे ज्ञान व योग म्हणजे अष्टांग योग याचे आचरण करीत असता अंगामध्ये धैर्याचा कमीपणा नसतो. आयशे चित्तक्षोभाचा अवसरी उचलून धैर्याचे चांगावी करी धृती मनिपी अवधारी ते ते गा. याप्रमाणे चित्तात गडबड होण्याच्या प्रसंगी जी सहनशीलतेला उचलून धरून चांगला उपक्रम गाजविते तिला धृती असे म्हणतात. ऐक, आता निर्वाळून कनके भरिला गांगे पियुखे तया कलशाची सारिखे शौचाशे. आता सोने शुद्ध करून त्याची घागर केली व त्यात गंगेचे अमृत तुल्य पाणी भरून ठेवले. त्या गंगेच्या पाण्याने भरून ठेवलेल्या आत बाहेर स्वच्छ असलेल्या सोन्याच्या घागरीप्रमाणे शौच शुद्धपणा आहे. जे अंगी निष्कामाचारू जीवी विवेके साचारू तू सबाह्य घडला आकारू सुचित्वाचा. ज्याच्या शरीराच्या ठिकाणी कर्माचे निष्काम आचरण आहे व अंतकरणात खरा खरा विवेक म्हणजे आत्मानात्म विचार आहे, तो आत बाहेर सुचित्वाची मूर्तीच बनलेला आहे. का फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. अथवा ज्याप्रमाणे गंगेचे पाणी जगाचे पाप व ताप नाहीसे करीत आणि काठावरील झाडांचे पोषण करीत समुद्राला जाऊन मिळते. का जगाचे अंध्य फेडितो श्रीची रावळे उघडितू निगे जैसा भास्वतू प्रदक्षिणे. अथवा जगाचा अंधार नाहीसा करीत अथवा लक्ष्मीचे निवासस्थान जे सूर्य विकासिनी कमळ त्याचा विकास करीत जसा सूर्य प्रदक्षिणेला निघतो. तशी बांधली सोडित बुडाली काढीत साखडी फेडीत आर्तांची. या त्याप्रमाणे अविद्येने बांधलेल्यास मुक्त करीत संसार समुद्रात बुडालेल्यांना बाहेर काढीत व अध्यात्मादी दुःखाने पिडलेल्यांच्या
संकटाचे निवारण करीत, किंबहुना दिवस राती पुढीलांचे सुख उन्नती आणित आणित स्वार्थी प्रवेशिजे. फार काय सांगावे, रात्रंदिवस दुसऱ्याचे सुख वाढवीत वाढवीत आत्महितात प्रवेश करणे, वाचोनी आपुल्या काजा लागे प्राणीजाताचा अहित भागी, संकल्पाची ही आडवंगी न करणे जे. एवढेच काय, पण आपल्या कामाकरिता प्राणीमात्रांच्या हिताविषयी संकल्पाची ही आडकाठी जे न करणे. पै आद्रोहत्वाईशा गोष्टी ऐकशी जिया किरीटी, ते सांगितले ही दिठी पाहू ये तैसे. अर्जुना, आद्रोहत्व अशा ज्या गोष्टी तू ऐकतोस ते आद्रोहत्व तुला प्रत्यक्ष दृष्टीने पाहता येईल अशा तऱ्हेने सांगितले आहे. आणि गंगा शंभूचा माथा पावोनी संकुचे जीवी पार्था, देवी मान्यपणे सर्वथा लाजने जे. आणि अर्जुना, शंकराच्या मस्तकावर येऊन जशी गंगा संकुचित झाली त्याप्रमाणे स्वतः मानाला योग्य असूनही लोकांनी मानले असता जे पूर्णपणे लज्जित होणे, तेही पुढत पुढती अमानित्व जाण सुमती, मागा सांगितलेशी किती तेची ते बोलो. अर्जुना, अमानित्व जे म्हणतात ते हे समज. हे मी मागे तुला 13व्या अध्यायात सांगितलेच आहे, तेच तेच पुन्हा पुन्हा किती सांगू. एवं ही सव्विशे ब्रह्मसंपदा हे वसताशे, मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय. याप्रमाणे 26 गुणांच्या रूपाने हे ब्रह्मैश्वर्य वास्तव्य करीत आहे. मोक्षरूपी सार्वभौम राजाचे हे 26 गुण जणू काय दिलेले गाव आगर इनामी जमीन आहेत. नाना ही संपत्ती दैवी या गुणतीर्थांची, नीच नवी निर्विन्न सगरांची दैवी गंगाची आली. अथवा या 26 गुणरूप तीर्थांनी नित्य नवी भरलेली अशी ही दैवी संपत्ती रूपी गंगा विरक्त पुरुष रूपी सागराच्या दैवाने प्राप्त झाली आहे. की गुण कुसुमांची माळा हे घेऊनी मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षेचा गळा गिवसी ताशे. अथवा मुक्तिरूपी मुलगी या 26 गुणरूपी फुलांची माळा घेऊन वैराग्याने निरपेक्ष झालेल्या पुरुषाचा गळा शोधित आहे. के 26 गुण ज्योती ही उजळूनी आरती, गीतात्मया निपजती निरंजनाली. अथवा 26 गुणरूपी वाती पेटून गीता ही आपला पती जो आत्मा त्याला आरती ओवळण्याकरता आली आहे. उगळती निर्मळे गुण येची मुक्ता फळे, दैवी शुक्ती कळे गीतार्णवींची. गीतारूपी समुद्रातील दैवी संपत्ती रूपी शिंपला आहे व त्या शिंपल्याच्या शकलातून ही 26 गुणरूपी बाहेर पडणारी निर्मळ मोती आहेत. काय बहुवानू ऐशी अभिव्यक्ती ये अपैशी, केले दैवी गुण राशी संपत्ती रूप. फार काय वर्णन करू, आपोआप स्पष्ट होईल असे दैवी संपत्तीच्या गुणांच्या समुदायाचे वर्णन केले. आता दुःखाची अंतुवट वेली, दोष काट्यांची जरी भरली तरी निजाभी धानी घाली आसुरी ते. आता दुःखाची बळकट वेली असून दोषरूपी काट्यांनी जरी ती भरलेली आहे तरी ती आसुरी संपत्ती मी माझ्या सांगण्याच्या व्याख्यानात घालतो. पै त्याज्य त्यजावया लागी, जाणावे जरी अनुपयोगी तरी ऐका ती चांगली स्तोत्र शक्ती. परंतु आसुरी संपत्ती ही त्याज्य असल्यामुळे जरी अनुपयोगी आहे तरी तिचा त्याग करण्याकरिता ती जाणली पाहिजे. म्हणून तू ती आसुरी संपत्ती चांगले कान देऊन ऐक. तरी नरकवेता थोरी आनावया दोषी अघोरी, मिळू केला ती आसुरी संपत्ती हे. तरी नरकातील दुःख वाढविण्याकरिता भयंकर दोषांनी
जो जमाव केला ती ही आसुरी संपत्ती होय. नाना विषवर्गू एकवटू तया नाव जैसा बासटू. आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा तैसा. अथवा सर्व विषय एकत्र झाली म्हणजे त्याला जसे काळकूट विष नाव आहे त्याप्रमाणे सर्व दोषांच्या लागवडीला आसुरी संपत्ती हे नाव आहे. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानंचाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. हे पार्था, दांभिकपणा, मस्ती, अभिमान, क्रोध, निष्ठुरता, अज्ञान हे गुण आसुरी संपत्तीत जन्म पावलेल्या मनुष्यामध्ये असतात. या श्लोकावर भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला अनुवाद ओव्या आपण पुढील भागात पाहूया. हा येथे एक भाग संपवून पुढील भाग नंतर पाहूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.